नमस्तस्मै हरीशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विविनसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदिसंस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्यात्कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान श्री गणेशांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या कथा सांगणाऱ्या क्रीडाखंडाचा विचार आपण करतोय. कालपर्यंत आपण विनायक चरित्राचं वर्णन केलं. इथून पुढे आपण मयुरेश्वर चरित्राचा विचार करणार आहोत, जे भगवंताचं त्रेतायुगात घडलेलं चरित्र आहे. त्याचं वर्णन पुराणकार आपल्यासमोर करतात. कथा कशी सुरू होते? कथा सुरू होत असते आपण पूर्वी सांगितल्याप्रमाणे एखाद्या राक्षसाच्या चरित्रापासून, कारण तिथून भगवंताच्या अवताराच्या निर्मितीचं कारण सुरू होत असतं. त्याचा विचार आपल्यासमोर करण्यात आला. त्रेतायुगामध्ये मिथिला नावाची नगरी आहे. त्या मिथिला नावाच्या प्रांतामध्ये गंडकी नावाच्या नगरीत एक चक्रपाणी नावाचा राजा होऊन गेला. याची उग्रा नावाची राणी होती आणि या दोघांना बराच काळपर्यंत संतती नाही. हा एक सगळीकडचा विषय आहे. त्यानंतर तपश्चर्या करण्यात आली. भगवान सूर्यांची उपासना करण्यात आली. का सूर्य उपासना करायची? आपल्याकडे शास्त्रांनी कोणकोणत्या गोष्टी कोणत्या देवाला मागायच्या त्याची एक सूची दिलेली आहे. त्या सूचीमध्ये सांगितलं आरोग्यम भास्करादिच्छे. आरोग्य हे सूर्याला मागावं. संतती हा आरोग्याशी संबंधित विषय आहे, म्हणून सूर्याची उपासना केली. भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि देवी उग्राजी आहे तिच्या गर्भ राहिला. काही दिवस गेले, पण सूर्याच्या कृपेने राहिलेला तो गर्भ आहे इतका तेजस्वी होता की त्याचा दाह तिला सहन होईना, नाईलाज झाला. आणि शेवटी एका विशिष्ट क्षणी उग्रीने एक विचित्र निर्णय घेतला. ती समुद्र किनारी गेली आणि तिने आपला गर्भपात करवून घेतला, असं कथा आपल्याला सांगते. पण निर्माण झालेला गर्भ जो आहे तो सामान्य नाहीये. तो निर्माण झालेला आहे आशीर्वादातून, भगवंताच्या सूर्याच्या वरदानातून. त्याच्यामुळे तो तसा मरणार नव्हता. समुद्राच्या किनारी पडला, समुद्रानेच त्याला वाढवला. सांगायचा भाग आहे, लक्षात घ्या. जेव्हा एखादी गोष्ट घडायची असते तेव्हा कितीही विपरीत परिस्थिती ती घडते. हे ज्या निमित्ताने आपल्याला सांगताय की अगदी आईवडिलांनी सोडून दिले तरी ते लेकरं मोठे होतच असतात, जर त्यांच्या नशिबात मोठं होणं लिहिलेलं असेल. तो एक भाव सांगायचा आहे. वाक्याचा अर्थ आपली स्वतःची उन्नती ही आपल्याच पूर्वकर्मानुसार होत असते, एवढा भाव त्यातला लक्षात ठेवायचा. समुद्राने सांभाळला. समुद्रानेच काही वर्षांनी आणून दिला, काही दिवसांनी आणून दिला. समुद्राने आणून दिला म्हणून त्याचं नाव सिंधू असं ठेवण्यात आलं. त्याची अपार क्षमता होती. लहानपणीच लक्षात येत होतं, अफाट ताकद त्याच्यात होती, म्हणूनही त्याचं नाव सिंधू ठेवलं. थोडा मोठा झाला, परंपरा ठरलेली असते त्या पद्धतीने तोही तपश्चर्येला गेला. आता सूर्याच्याच कृपेने तयार झाला होता, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात स्वाभाविक आकर्षण सूर्यांबद्दलचं होतं. त्यांनीही श्री सूर्यनारायणाची उपासना केली, अत्यंत घोर उपासना केली. वर्णन ऐकून ठेवा त्याच्यातले पुराणातले. एका पायावर उभं राहून त्यांनी 10,000 वर्ष तपश्चर्या केली. तुम्हाला एवढं शक्य असतं का? त्याचं उत्तर शक्य असतं की नसतं याच्याकरता नाही सांगत आहे. एवढाले मोठे तपश करावे लागतात, तेव्हा कुठे तेवढ्या मोठ्या फलांची प्राप्ती होत असते. हा सिद्धांत आपल्या समोर ठेवायचा आहे. प्राध्यापकी क्षेत्राचं उदाहरण म्हणून मी सांगत असतो की पास व्हायचं असेल तर अर्धा पाऊण तास अभ्यास केला तरी चालेल, पण मेरिट यायचं असेल तर रात्र रात्र अभ्यास करावा लागतो. हे जे सूत्र जीवनातलं आहे, मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न लागतात, त्याच्याकरता ते वर्णन केलेले असतात. त्यांनी अफाट तपश्चर्या केली. तपश्चर्याचा फल म्हणून भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले. स्वाभाविक पहिलं वरदान मागितलं, मला मृत्यू नसावा. ठरलेलं उत्तर आलं, असं देता येत नाही, कसा पाहिजे ते फार तर माग. मग त्यांनी लांबलचक मागितलं, यांनी नको त्यांनी नको त्यांनी नको इत्यादी गोष्टी मागितल्या. शेवटी सूर्यनारायण प्रसन्न झाले. त्यांना सांगितलं काळजी करू नको, तू म्हटलं तसं सगळ्या व्यवहारातल्या कुठल्याही गोष्टीने ब्रह्मदेवानी निर्माण केलेल्या कशानेही तुला भीती नसेल. आणखीन पलीकडची गोष्ट सांगतो. भगवान सूर्यनारायणांनी एक दिव्य अमृत कलश निर्माण केला, तो त्याला दिला. म्हणजे हा तुझ्या उदरात ठेव, जोपर्यंत हे अमृत तुझ्या उदरात असेल तोपर्यंत तुला मृत्यूची भीती नसेल.
पंचायत नेमकी तिथंच होत असते. मृत्यूची भीती गेली आणि मग हा राक्षस झाला. पुढची प्रक्रिया ठरलेली असते. कसे जातात सगळे राक्षस? मुद्गल पुराणाने फार सुंदर शब्द वापरलाय, एक रचना. म्हणजे शब्द सुंदर मुद्गल पुराणाचे आहेत या अर्थाने, रचना सुंदर नाहीये. सगळे राक्षस एकाच मार्गावर जातात. स्त्री, मांस, मदिरा आसक्त, परस्त्रीच्या मागे लागणे, मांस भक्षण करत राहणे, मदिरा प्राशन करत राहणे, यालाच राक्षस म्हणतात. ही प्रवृत्ती आपल्या समोर सांगितली. कारण अयोग्य गोष्टींच्या मागे लागणे, भगवत पूजन सोडून या गोष्टींच्या मागे लागणे, हा भाव त्यातला होता. यांनी असं सुरू केलं. नाना प्रकारचे अत्याचार केले. माणसांवर केले सोडून द्या, देवतांवर केले. त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो. पुराणांमध्ये आपल्याला कथा पाहायला मिळतात. अनेक देवता सुद्धा मारू शकत नाहीत अशा राक्षसांना. का नाही मारू शकत? जोपर्यंत त्याच्या मागे त्याच्या तपाचं बल आहे तोपर्यंत देवताही काही करू शकत नाही. स्वर्गातल्या सामान्य देवता सोडून द्या, ब्रह्मा विष्णू महेश्वरांना स्वतःचे स्थान सोडून निघून जावं लागलं, असं कथा आपल्यासमोर वर्णन करते. कैलासापर्यंत सगळीकडे याचंच राज्य, हाच सगळ्या त्रैलोक्यावर राज्य करतोय भगवान कैलासनाथ. भगवान शंकर देवी पार्वतीच्या सह महर्षी गौतमांच्या आश्रमात येऊन राहू लागले. याला त्रिसंध्या क्षेत्र असं म्हणतात. सध्याच्या भाषेत याला आपण त्र्यंबकेश्वर असं म्हणतो. या त्र्यंबकेश्वरला भगवान शंकर येऊन राहू लागले. पुढचा कथाभाग त्र्यंबकेश्वरमध्ये घडलाय. एक दिवस सकाळी भगवान शंकर ध्यान करताय. काय वैशिष्ट्य? ते सतत ध्यानस्थ करतात. त्याचं उत्तर नाही, कथेने मुद्दाम सांगितलं. काय सांगायचंय कथेला? एक दिवस सकाळी भगवान शंकर ध्यान करत होते. देवी पार्वतीच्या डोक्यात प्रश्न निर्माण झाला. आपले पती महादेव आहेत, सगळ्या देवांचे देव आहेत, सगळे त्यांचं चरणवंदना करतात, हे कोणाचं ध्यान करतात? आता लक्षात घ्या गंमत. हे सगळं ध्यान ते कैलासातही करत होते, पण पार्वतीच्या कधीही डोक्यात आलं नाही. का? कारण आनंदात सुखात चाललं असलं की जाऊ दे, त्यांचं जे काय करायचं ते करतात, या हिशोबात ती दुर्लक्ष करते. आपल्या सामान्य व्यवहारात जे चालतं तेच ईश्वराच्याही संसारात असतं. हे निमित्ताने सांगताय, त्यांचा नाही सांगायचंय, आपला सांगायचंय. या रचना लक्षात घ्या. सुखात चालू असलं की लक्षच जात नाही. अडचणीत आले होते, आता आश्रमामध्ये तिथे येऊन राहत होते. एक दिवस पार्वतीच्या लक्षात आलं. जेव्हा ध्यान संपलं तेव्हा पार्वतीने प्रश्न विचारला, महादेव आहात आपण, सगळं ब्रह्मांड आपलं पूजन करतं, आपल्याला कोणाचं ध्यान करावं वाटतं? आपण कोणाचं चिंतन करता? आपण उपासना कोणाची करता? भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले. म्हणाले, चला या निमित्ताने मला माझ्या मोरयाचं वर्णन करायला मिळतंय. प्रत्येक संधी हे सगळे देवता, सगळे ऋषीमुनी या दृष्टीने घेतात की चला या निमित्ताने मला मोरयाबद्दल बोलायला मिळणार आहे, चिंतन मांडता येणार आहे, मोरयाचं कीर्तन करता येणार आहे. आनंदामध्ये भगवान शंकर सांगतात, मी नाहीये महादेव, या बाकीच्यांच्या हिशोबात मला महादेव म्हणतात. उरलेले देव आहे त्यांच्यापेक्षा मी मोठा आहे म्हणून महादेव म्हणतात. माझ्या पलीकडचं जे तत्व आहे, माझ्या सोडून दे, ब्रह्मा विष्णू महेश देवी सूर्य या पंचेश्वरांच्या पलीकडचं जे तत्व, या सगळ्यांना चालवणारं जे तत्व, त्या गणेश तत्वाचं चिंतन मी करतोय, या ओंकाराचं चिंतन मी करतोय. स्वाभाविक देवी पार्वती म्हणाली, मला कसा प्राप्त होईल? मी त्याचं चिंतन कसं करू? हा पुढचा भाग महत्वाचा आहे. नुसतं कळून उपयोग नाही, आपल्याला करावं वाटलं पाहिजे. देवी पार्वतीने प्रश्न विचारला. भगवान शंकर म्हणतात, त्याची प्राप्ती तपाशिवाय कशी होणार आहे? आणि तप ही स्वतः करण्याची गोष्ट आहे. मी किती तप केलं तर तुला दृष्टांत नाही होऊ शकत. तुला त्याचा बाह्य फायदे होतील कदाचित, त्या तपाचे लाभ जे होतात ते होतील, पण तुला साक्षात्कार नाही होणार. त्यासाठी तपश्चर्या तुला स्वतःला करावी लागेल. देवी पार्वतीने तपश्चर्येची पद्धती विचारली. भगवान शंकरांनी तिला सगळी तपाचरणाची रचना समजावून सांगितली. गणेश मंत्राचा उपदेश केला आणि वर्णन आहे आपल्यासमोर. जीर्णापूर नावाचं गाव होतं, ज्याला सध्याच्या काळात आपण जुन्नर म्हणून ओळखतो. त्या जीर्णापुराच्या उत्तरेला असणाऱ्या लेखनाद्री नावाच्या पर्वतावर, म्हणजे ज्याला लेण्याद्री सध्या आपण म्हणतो, तिथल्या एका उंच बेटावर शिखरावर जाऊन देवी पार्वती ध्यान करत बसली. भगवान गणेशांचं साक्षात्कार होण्याकरता तपश्चर्या करत बसलेली आहे. कथा आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे, कारण आपण केव्हा ना केव्हा तरी एकदा लेण्याद्रीला गेलेलो आहे. ही सगळी कथा ऐकलेली आहे. मला पुढचा भाग महत्वाचा सांगायचा आहे. ही सगळी कथा ऐकलेली असते. ही कथा ऐकत ऐकत वर चढतात, सगळ्या डोंगर चढून जातात. गेल्यानंतर भगवान गिरिजात्मजाचं दर्शन घेतात, एकमेकाला कथा सांगतात. देवी पार्वतीने आपल्या पोटी भगवान गणेश पुत्र रूपात यावा यासाठी इथे तपश्चर्या केली.
तिथे भगवान मोरया प्रगट झाले. गिरिजेचं आत्मतत्व तिच्या समोर प्रगट झालं म्हणून त्याला गिरिजात्मज म्हणतात. हे सगळे एकमेकाला सांगतात आणि खाली उतरताना मात्र म्हणतात नाही तो शंकर पार्वतीचा पुत्र आहे, याला गाणेशी माया म्हणतात. किती अजब खेळ आहे, लक्षात घ्या. मला सांगा, जर देवी पार्वती माझ्या पोटी पुत्र ये म्हणून तपश्चर्या करत असेल आणि नंतर मोरया प्रगट झाले असतील तर केवळ पार्वती पुत्र कसे असतील? आणि जर पार्वती पुत्र असतील तर पार्वतीच्या पोटी येण्याच्या आधी पार्वती तपश्चर्या कोणाची करतीये हे प्रश्न तरी जर आपल्या डोक्यात आले पाहिजे की नाही. समजून घ्या, केवळ तेवढा विषय नाहीये, केवळ शिव पार्वती पुत्र नाहीये, ती एक कथेचा भाग असतो. एक अवतार झाला, जसा काल मी आपल्याला अवतार सांगितला, कालपर्यंत विनायक अवतार कश्यपांच्या आणि आदितींच्या घरी झालेला आहे. असे अनेक अवतार आहेत, वेगवेगळ्या जागी झालेले आहेत. सगळे शिव पार्वतीकडचे नाही आहेत. पलीकडची गोष्ट, शिव पार्वतीच्या घरी अनेक अवतार झालेले आहेत. जसं मयुरेश्वर अवताराचा आपण विचार करतोय, पुष्टिपती अवतार शिव पार्वतीच्या घरी झाला. भगवान गणेश रूपामध्ये अवतार शिव पार्वतीच्या घरी झाला. उमांगमनज अवतार शिव पार्वतीच्या घरी झाला. कितीतरी अवतार शिव पार्वतीच्याच घरी झालेले आहेत. मग मला सांगा, जर एकच बालक असेल तर त्याचे अनेक अवतार कसे असतील? याचा अर्थ अवतार त्यांच्या घरी झालेले आहेत. त्यांचं मातृपितृत्व जे आहे ते अवतारापुरतं आहे, ते मोरयाचे माता पिता नाहीत. हा भाव आम्हाला व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. माई पार्वती आपल्या पोटी जन्माला यावा म्हणून ज्याची तपश्चर्या करतीये त्या मोरयाचं चिंतन आपल्याला करायचंय. त्या आदि तत्वाचं, त्या अनादि अनंत तत्वाचं चिंतन आपल्याला करायचंय. तो भाग समजून घ्या, म्हणजे मग या कथा आपल्याला व्यवस्थित कळतील. देवी पार्वतीने तपश्चर्या केली, मोरया प्रसन्न झाले. स्वाभाविक देवी पार्वतीला प्रश्न जेव्हा विचारण्यात आला काय पाहिजे ते माग, ती माता आहे, स्त्री आहे, तिचं स्वाभाविक मागणं होतं मोरया तुझ्यासारखा पुत्र असावा. मोरया हसून म्हणतात आई माझ्यासारखा मीच असतो, आता माझ्यासारखा पुत्र कसा होईल? मीच तुझ्याकडे अवतार धारण करेल. जेव्हा सिंधू दैत्याला मारण्याचा विषय येईल त्यावेळी मी प्रगट होईल असं आश्वासन दिलं आणि मोरया अंतर्धान पावले. आनंदित झालेली पार्वती पुन्हा भगवान शंकरांकडे आली. सगळा कथा प्रसंग सांगितला. भगवान शंकरांनी तिचं अभिनंदन केलं. दोघही जण याच आनंदात आहे की आता मोरया आपल्याकडे प्रगट होणार आहेत. बराच काळ गेला, मोरया प्रगट होण्याचं कोणतं चिन्ह दिसेना. तिकडे सिंधूचे अत्याचार आनंदित झालेले आहेत. सगळ्या देवता तपश्चर्या करतायत, कारण सगळे निर्वासित झालेले आहेत. सगळ्या तपश्चर्या करतायत. सगळ्यांच्या तपश्चर्येने मोरया प्रगट झाले आणि त्यांना सांगितलं काळजी करू नका, आम्ही भगवान शंकरांच्या देवी पार्वतीच्या घरी मयुरेश्वर रूपामध्ये प्रकट होऊ, या दैत्याचा विनाश निश्चितपणे करू. तिकडं अभिवचन मिळालं. इकडं म्हणून बरेच दिवस झाले होते मोरया प्रगट होत नाही. स्वाभाविक हुरूर लागलेल्या देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न विचारला मी काय करू की जेणेकरून मोरया लवकर मला प्राप्त होईल, तो माझ्या घरी ताबडतोब अवतार धारण करेल. भगवान शंकरांनी सांगितलं तुझ्या पित्याने तुला व्रत सांगितलं होतं माझ्या प्राप्ती करता, आता माझ्याही पलीकडचं तत्व मिळवायचंय, व्रत तेच चालू ठेव, कारण व्रत बदलायचे नाहीत. हे सूत्र आपण पाहिलं. गणेश पार्थिवार्चन तू कर. श्रावण शुद्ध चतुर्थीला तिने व्रत सुरू केलं. श्रावण चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत रोज ती गणेश पार्थिव मूर्ती तयार करते. पार्थिव शब्द आहे, व्यवस्थित समजून घ्या. पृथ्वी तत्वापासून, याचा अर्थ मातीचीच मूर्ती तयार करायची आहे. लोक जेव्हा विचारतात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्याचा धर्मशास्त्राशी काही संबंध नाही. धर्मशास्त्रांनी सांगितलेलं नाही. कुंभार लोकांनी, मूर्तिकार लोकांनी सोपं पडतं म्हणून वापरलेल्या त्या गोष्टी आहेत. त्याचा धर्मशास्त्राशी संबंध नाही. त्याच्या प्रदूषणाचा धर्मशास्त्राशी संबंध नाही. धर्मशास्त्र मातीचीच मूर्ती सांगतं. मातीची मूर्ती तयार करायची. देवी पार्वतीने व्रत केलं, 1 महिना केलं. लक्षात घ्या ही रचना. श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी, व्रताचा तो काळ आहे 1 महिन्याचा. किंवा आपण नंतर करतो तो उत्सव आहे. व्रत वेगळं, उत्सव वेगळा. व्रत 1 महिन्याचं सांगितलं, नाही शक्य होत तेवढं सध्याच्या काळात, म्हणून गाणपत्य संप्रदायात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून, भाद्रपद प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत व्रत केल्या जातं. 4 दिवसाचं व्रत केल्या जातं. पंचमीला पारणं केल्या जातं. आपण जो 10 दिवस करतोय तो मोरयाचा उत्सव आहे.
प्रगट झाल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करायचा, त्याच्यासमोर नाना प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक गोष्टी करायच्या. उत्सवाचा विषय नंतरचा आला. व्रताचा विषय सांगितला मी आपल्याला. श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत तिने व्रत केलं आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्या व्रत मूर्तीतून, त्या पार्थिव मूर्तीतूनच मोरया प्रगट झाले असं वर्णन आहे. मोरयाचा हा जो अवतार आहे त्या अवताराला मयुरेश्वर अवतार म्हटलं. असा अवतार शंकरांच्या घरी झाला, पार्वतीच्या घरी झाला. पुढच्या कथा बऱ्यापैकी ठरलेल्या असतात. मग अनेक प्रकारचे राक्षस तिथे येऊ लागले. ते त्या बालमयुरेश्वराला मारायचा प्रयत्न करतायत. सिंधू अनेकांना पाठवतोय. सगळ्यांचं पारिपत्य भगवान करत आहेत. या सगळ्या ठरलेल्या कथा असतात. त्या पद्धतीने येऊन पोहोचतात. त्यानंतरची एक मजेदार कथा आहे. भगवान मरीची एक दिवस दर्शनाकरता आले आणि मरीचींच्या समोर आई पार्वती आपल्या त्या लेकराला ठेवतीये आणि सांगतीये, अहो फार खोडकर आहे हा गणेश. आता रांगायला लागलेल्या अवस्थेमध्ये मयुरेश्वर आहेत. मयुरेश्वर नावही नव्हतं तोपर्यंत. महोत्कट नावाचा विषय किंवा विनायक नावाचा विषय जे पूर्वीचे नाव आहेत तेच वापरल्या जात होते. भगवंताचं गुणेश अवतार आणि त्याचं आवडतं नाव आहे म्हणून गुणेश किंवा गिरिजात्मज नाव असं म्हणा फार तर. कारण मयुरेश्वर हा तात्पुरता विषय कशा अर्थाने, मोरावर बसले म्हणून या अर्थाने ते नाव आहे. पण तेही नाव अवताराचं आहे. भगवान मयुरेश्वर थोडे मोठे झालेत. खोडकरपणा वाढलेला आहे. नाना प्रकारच्या राक्षसांचे आक्रमण त्यांच्यावरचे वाढलेले आहेत. त्या सगळ्याचा विचार एकत्र येतो आणि तो सगळा विचार एकत्र आल्यानंतर देवी पार्वती त्या आलेल्या महर्षी कश्यपांना सांगते, परीचींना सांगते, प्रार्थना करते की अहो खूप खोडकर आहे, याला जरा शांत करण्याकरता ना काहीतरी उपाय सांगा. हसतात महर्षी. ज्याच्या कृपेने जगाचा सांभाळ व्हायचा त्याचा सांभाळ करण्याकरता, त्याला शांत करण्याकरता दुसरं काय उपाय असणार आहे. महर्षी बरीची म्हणतात हरकत नाही. त्या निमित्ताने आता आपल्याला मोरयाचं चिंतन पुन्हा तेच सूत्र ते त्यांनी काय करावं, त्यांनी गणेश कवच नावाची अद्वितीय गोष्ट देवी पार्वतीला सांगितली. त्या निमित्ताने आपल्याला गणेश कवच मिळालं. हा भाव त्यातला जो आपण कथेत वारंवार पाहतोय तो समजून घ्या. गणेश कवच नावाची गोष्ट सांगितली, त्याचा उपयोग कसा करावा ते सांगितलं. आई पार्वतीने तिचं ते मातृवात्सल्य समजून घ्या. परब्रह्म हे आपल्याला माहिती असतं. तिच्या दृष्टीने आपलं लहानसं लेकरू आहे आणि ते खोडकर आहे. या भूमिकेत तिने विचारलेला प्रश्न आहे. तिच्या मातृवात्सल्याचा विचार करत महर्षी बरीचींनी गणेश कवच दिलं. त्या कवचाचा कथाभाग आपल्या समोर आला. पुढचा विषय येतो. भगवान आणखीन थोडे मोठे झाले. आता पुढचा विषय ठरलेला, उपनयन संस्कार करायचा. उपनयनाचा विषय निर्माण झाला. उपनयनात सगळ्या देवता येऊन पोहोचल्या. त्यांनी वेगवेगळे शस्त्र दिले. सगळ्यात महत्त्वाचा विषय या कथेमध्ये आपल्या समोर आहे. महर्षी भगवान विश्वकर्मा येऊन पोहोचले आणि भगवान विश्वकर्मा यांनी अत्यंत दिव्य अशा प्रकारचे काही हत्यारं मोरेश्वराच्या समोर ठेवले, मयुरेश्वराला दिलेले आहेत. आश्चर्य वाटलं मयुरेश्वरांना, इतके दिव्य हत्यारं कसे काय आहेत. त्यांनी स्वाभाविक विश्वकर्म्यांना प्रश्न विचारला. विश्वकर्मा सांगतात, माझी कन्या आहे संज्ञा नावाची. ती कन्या मी भगवान सूर्यांना दिली. भगवान सूर्याने तिचा संसार सुरू आहे, पण सूर्याचं तेज काही केल्या तिला सहन होईना. शेवटी तिने आपल्यासारखी एक तयार केली छाया म्हणून. तिला सूर्याच्या जवळ ठेवलं आणि ही जंगलामध्ये घोडी रूपामध्ये फिरू लागली. काही दिवसानंतर वागणं बदललं त्या छायेचं. कारण पहिले हिला मुलं होते, नंतर छायेला मुलं झाले. छायेच्या मुलांचं आणि संज्ञेच्या मुलांशी छायेचं वागणं बदलतं हे पाहून सूर्यांनी शेवटी एक दिवस तिला विचारलं, काय नेमकं आहे, किती सारखी असेल लक्षात घ्या. 3 लेकरं झाल्यावर कळलं सूर्याला. सूर्याने विचारलं, स्वाभाविक तिने सगळं खरं खरं सांगून टाकलं. आता संज्ञा नेमकी कुठं आहे. सूर्य शोधत फिरताय. ती अश्वरूपामध्ये फिरत होती म्हणून हेही अश्वरूपात गेले. त्या दोघांना जी संतती झाली त्यांना अश्विनी कुमार म्हणण्याची पद्धत पडली. ते अश्विनी कुमार देवतांचे वैद्य ठरले. सगळ्या देवांचे वैद्य, डॉक्टर ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचं कार्य अश्विनी कुमार करतात. ते देवता वैद्य निर्माण झाले. त्याचा कथाभाग सांगितला. कथा पुढे नेताना आपल्याला विश्वकर्मा सांगताय की मी परत आलो. आता ती सौम्य आणखीनही त्याच बांगडीत आहे की यांचं तेज कसं सहन होणार. सूर्याने येऊन विनंती केली, माझं तेज कमी करायचा काही मार्ग आहे का. विश्वकर्मा म्हणतात, माझ्या निर्मितीचं जे चाक आहे त्या चाकावर मी सूर्याला ठेवलं आणि तासून काढलं.
त्यातलं काही भाग कमी करायचा या हिशोबामध्ये त्याचं जे तेज कमी केलं, ते जे काढलेलं तेज आहे त्या तेजापासून हे हत्यारं केले. तुम्हाला एवढी समजी कथा कशा करता सांगायची समजून घ्या व्यवस्थित. हत्यारं तेजाचे आहेत, एवढंच त्यातलं महत्त्वाचा भाग घ्यायचा आहे. बाकी कथाभाग पौराणिक पद्धतीने कसं असतं, जेव्हा तुम्ही एखादी मातीची मूर्ती करता त्याच्या हातातलं हत्यार कोणतं? मातीचं. जेव्हा तुम्ही चांदीची मूर्ती करता हातातले आयुध कशाचे? चांदीचे. मूर्ती सोन्याची केली, हातातले आयुध कशाचे? सोन्याचे. तुम्ही रत्नाची मूर्ती घडवली, हातातल्या वस्तू रत्नाच्या होतील. तुम्ही चैतन्य प्रगट केलेलं आहे, मोरया अवतरित झालेले आहेत. हातातले अवतार कसे असतील, हत्यार कसे असतील, आयुध कसे असतील? चैतन्याचेच असले पाहिजे, तेजाचेच असले पाहिजे. म्हणून सूर्यापासून एवढा भाव त्यातला लक्षात घ्या. म्हणून पुढे अनेक कथा अशा मिळतात. गणेश पुराणात आहे, मुद्गल पुराणात आहे. मोरयांनी नुसता परशु फेकला, त्या परशुतून प्रचंड तेज निर्माण झालं. जेव्हा सहन झालं नाही तेव्हा समोरच्या त्या राक्षसाने त्या परशुची स्तुती केली आणि परशु शांत झाला असं वर्णन येतं. स्वाभाविक प्रश्न विचारता शौनकादिक, अहो त्याला कसं कळणार आहे? ते तर हत्यार आहे. इथं सांगतं नाही, चैतन्य आहे. त्याच्याकरता या कथा सांगितली. चैतन्याने युक्त असणारे ते सगळे हत्यारं मोरयाला मिळाले, आयुध मिळाले. मोरया म्हणतात चला राक्षस निर्दारणा करता आलोय, हत्यारं तयार झाले, आता वाहन मिळालं पाहिजे. वाहन कसं मिळवायचं ते उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.